कोल्हापूर ते भायबळा मुंबईमध्ये जाणाऱ्या अशोका ट्रॅव्हल्सच्या MH09GJ 7272 क्रमांकाच्या खाजगी आराम बसवर सोमवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास किनी तालुका हातकणंगले हद्दीत धाडसी दरोडा टाकण्यात आला। 7 ते 8 अनोळखी तरुणांनी चाकू व कोयत्याचा धाक दाखवून बसमधील मौल्यवान माल लुटून पलायन केले। या दरोड्यात सुमारे 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोनं, मशिनरीचे स्पेअर पार्ट्स, 2 मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण अंदाजे 1,22,15,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। आरोपींनी बस चालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर चालकाने कणेगाव, जिल्हा सांगली येथे बस थांबवून 112 क्रमांकावर माहिती दिली। माहिती मिळताच सांगली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पुढील तपासासाठी बस पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली। प्रवाशांना दुसऱ्या बसने मुंबईला रवाना करण्यात आले असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत।